गणेश मंडळाचा अनोखा आणि भक्तिमय देखावा। चंद्रपुरातील सिव्हिल लाईन गणेश मंडळ नेहमीच अनोखे आणि आकर्षक देखावे सादर करून भाविकांची मनं जिंकत असते। मागील काही वर्षात या मंडळाने पंढरपूर दर्शन सारख्या विशेष उपक्रमातून भक्तांना आध्यात्मिक अनुभूती दिली। यंदा मात्र मंडळाने आणखी एक आगळीवेगळी संकल्पना उभी केली आहे। यावेळी मंडळाने 3.5 शक्तिपीठांचे दर्शन घडवून आणले आहे। 3 महिन्यांपासून मंडळातील युवकांनी स्वतःच्या हाताने सजावट, पेंटिंग, थर्माकोलची कामे अशी सर्व तयारी केली। नुसते दर्शन नव्हे तर भाविकांना खऱ्या शक्तिपीठांचा अनुभव मिळावा हा उद्देश ठेवून हा देखावा उभारण्यात आला आहे। 3.5 शक्तिपीठ दर्शनात भाविकांना मिळणारे दैवी अनुभव, तुळजापूरची तुळजा भवानी माता, दैवतांची तेजस्वी मूर्ती आणि सजावट, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, वैभवशाली दर्शन, नाशिकची सप्तशृंगी माता, पर्वत रांगातील देवीचे दर्शन, चंद्रपूरची महाकाली माता, स्थानिकांची आस्था आणि श्रद्धास्थान, तसेच नंदी दर्शन, पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक। विशेष म्हणजे प्रत्यक्षात 3.5 शक्तिपीठाचे दर्शन घेणे अनेकांसाठी शक्य होत नाही, परंतु सिव्हिल लाईन मंडळाच्या या उपक्रमामुळे चंद्रपूरमध्येच भक्तांना या देवी स्थळांचा अनुभव घेता येत आहे। दरम्यान लालबागचा राजा या लोकप्रिय गणपतीचे दर्शनही मंडळाच्या देखाव्यात आहे। त्यामुळे भक्ती आणि कलाकारीचा संगम अधिकच मनमोहक ठरत आहे। सतत कोसळणाऱ्या पावसाचा अडथळा न मानता हजारो भाविक या देखाव्याला भेट देत आहेत। महिलांपासून ते लहानग्या मुलांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेची झळक दिसून येत आहे। सिव्हिल लाईन गणेश मंडळाचा उपक्रम केवळ सजावट नसून भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरत आहे। गणेश मंडळाचं यंदाचं 45वं वर्ष आहे। सातत्याने गेल्या 10 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातल्या विविध आणि भारतातल्या विविध धार्मिक स्थळांचं देखावे या ठिकाणी आम्ही सादर करत असतो। यावर्षी आम्ही 3.5 शक्तिपीठ हा देखावा निर्माण केला आणि लालबागचा राजाच्या गणपतीचा पूर्ण देखावा या ठिकाणी निर्माण केला। हे सर्व करत असताना मंडळाचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी स्वतः या ठिकाणी कलाकुसर केली आहे। याच्यात फक्त मेन आर्ट डायरेक्टर फक्त एकच राहिले, पण बाकीचं सगळी सजावटीचं काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 3 महिन्यापासून आता परिश्रम करून केलेला आहे आणि जनतेचा, चंद्रपूरच्या जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या या मंडळाला मिळतो। मागच्या वर्षी जवळजवळ 99,000च्या जवळपास नागरिकांनी या ठिकाणी, भक्तगणांनी या ठिकाणी या मंडळाला भेट दिली आहे। त्या मागच्या वर्षी आम्ही पंढरपूरचा देखावा निर्माण केला, त्याच्या अगोदर इथलं म्हणजे रायगड, त्याच्या अगोदर आम्ही केदारनाथ, असे सगळे इतके धार्मिक स्थळ, सामान्य नागरिक ज्या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकत नाही त्याचे हुबेहूब देखावे आम्ही, आमच्या मंडळाचं ते उद्दिष्टच राहिलं की जेवढे भारतातले, महाराष्ट्रातले धार्मिक स्थळ आहेत देखावे त्यांचे या ठिकाणी करायचे आणि जनतेला त्याचा दर्शनाचा लाभ द्यायचा। मंडळाचा एकंदरीत जनतेचा चांगला प्रतिसाद आहे। मंडळाचे अध्यक्षापासून सर्व कार्यकर्ते आणि इथे कुठेही प्रमुख पदाधिकारी असं आमच्या मंडळात नसतो, सगळे एकोप्याने काम करतात। एकंदरीत आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो। सार्वजनिक गणेश मंडळ सिव्हिल लाईन चंद्रपूर इथे जो देखावा सादर केलेला आहे त्यामागे प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांची आहे। इथल्या सदस्यांनी गणपतीची स्थापना होण्याच्या आधी जो पावसाचा जो त्रास झाला त्यामध्येही गणपतीला आपल्याला मांडायचं आहे आणि पहिल्या दिवशीपासून दर्शन द्यायचं आहे, त्यासाठी अथक परिश्रम घेतले। भर पावसामध्ये वर चढून फिटिंग्स केल्या, प्रॉपर डिझाईन लावल्या, लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग, आतमध्ये गाभाऱ्यात विघ्नहर्त्याचे दर्शन व्हावं तिथून जी दर्शन रांग आहे त्याची व्यवस्था ही भर पावसात करून दिलेली आहे। आणि आजही तुम्ही बघतो की विघ्नहर्त्याला हेच मागणं आहे की या गणपतीच्या वातावरणात आणि पावसाचा जो संकट जो वारंवार येत आहे ते थोडं दूर करावं। पण तरी भर पावसात जे लोकांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल गणेश भक्तांचा आभार मानतो आणि आवर्जून सांगतो की येणाऱ्या गणेशोत्सवात म्हणजे आणखी जे 2-4 जे दिवस बाकी आहे त्यामध्ये न जुमानता नक्की यावे, कारण की ते प्रॉपर मॅनेजमेंट आहे, व्यवस्था आहे, तर यावं आणि दर्शनासाठी बाप्पाचे दर्शन आवर्जून घ्यावे।